साठी यश चौधरी याच्यासाठी हे मैदान नेहमीच रास आलंय. चांगला खेळ त्याने दाखवलाय, परंतु सोपं नाहीये. हलकासा पाऊस पडतोय, बॅटिंग सोपी होऊ शकते. ज्या पद्धतीमध्ये मागच्या मॅच मध्ये या टीमने फलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर धावा येतील 4 चौकार. उत्कृष्ट दर्जाचा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला बीट करत 4 धावन करता वेलकम बाउंड्री सुस्वागतम एसपी ट्रॉफी चौकार. गुड शॉट. 4 षटकांचे हे सामने आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की 40 प्लस धावा कराव्या लागतील, कारण पावसाला हळूहळू आता वेग येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं सोपं नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार तर नक्की आलाय. दुसरा बॉल देखील चांगलाच फिरवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट रिजन मध्ये तो घसरलाय. त्याचा फायदा होईल इथे. फलंदाज जीतला. जीतच्या खात्यामध्ये 2. टीमची धावसंख्या 6. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना पाहायला मिळतोय. जीत एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि रन मशीन म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. गुड शॉट. 2 धावा मिळाल्या. शॉर्ट बॉलचा वापर, ही लाईन चांगली आहे. आता हळूहळू पावसाला वेग येतोय. अशा परिस्थितीमध्ये इथे फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल यश चौधरीला. या टप्प्याद्वारे तो फायदा उचलू शकतो. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र अचानक उसे घेणारा आपण पाहू शकताय. तहा जाणून बुजून मात्र अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस सुद्धा ठरला यशस्वीरित्या. तिसरा बॉल यावेळेला निर्धावच्या स्वरूपात अमित पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा पाहायला मिळतो आणि या वेळेला पंचांचा इशारा येतोय, हा असेल वाईड बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. यश चौधरी एका साईडला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे फिल्डर, फक्त प्रेक्षक बनेल. 6 धावा मिळतील. षटकार. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि इथे मात्र जीत पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग सुद्धा वाढत असताना संघाची धावसंख्या जागमाता रावळे या टीमची 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक येत असताना पाहायला मिळत आहे जीतच्या बॅटमधून. अगदी यश चौधरीचा मात्र वेगवान मारा आणि त्याला अफलातून टायमिंग साध्य करत असताना षटकार ठोठावत 6 धावा ऍड होत आहेत. 13 धावा. लेंथ मध्ये चूक करतो इथे यश आणि त्याच्यावर तुटून पडलाय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अगदी तसेच खेळाडू आहेत, कमी उंचीचे, तेवढीच मातब्बर फलंदाजी त्यांची आज पाहायला मिळाली आहे. खास करून जीत या मॅच मध्ये नावाप्रमाणे खेळ करतोय. याला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूर टाकला शरीरापासून, येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. धावसंख्येला चांगलाच आकार मिळालाय फलंदाजी करत असताना. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच बॉल होता, ऑन साईडला खेळायला. मिडॉनला कोणीच नाहीये. जोपर्यंत गोलंदाज बॉल अडवेल तोपर्यंत इथे 1 धाव मिळते. जीत कडे असेल स्ट्राईक. पुढच्या ओव्हरमध्ये ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केल्यात जागमाता रावळे या टीमने. स्कोर बोर्डवर 14. चांगली सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेली. जी स्थिती हवी आहे त्या स्थितीमध्ये येत असताना सलामीवीर कसे असावेत, चिकाटी प्लेयर कसे असावेत, हा उद्देश ठेवून मात्र सलामीवीर म्हणून दोन्ही फलंदाजाला निवडलं गेलं. निहिलकीने एका साईडला खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडली आणि एसपी ट्रॉफी 2024च्या पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत नाव गुंजलं गेलंय ते मात्र निहिलकीने आणि फक्त निहिलकीने. म्हणजेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग होत असताना चांगली सरासरी आतापर्यंत कुणाला जाते सर पाहायला मिळते. 14-15 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत, तुम्ही 4 षटकांच्या सामन्यामध्ये खेळतायत, 40 प्लस धावा जर येत आहेत 4 षटकांमध्ये, तर वेल अँड गुड. एक चांगला ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. 40 प्लस धावा तुम्हाला कराव्या लागतील, कारण पाऊस हळूहळू वाढतोय आणि त्याचा वेग वाढल्यानंतर फलंदाजी करणं सेकंड इनिंगमध्ये तेवढं सोपं नाहीये. हे फलंदाजी करणाऱ्या टीमला माहिती आहे. त्याच्यामुळे पहिल्याच इनिंगमध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. सेकंड ओव्हरमध्ये दीपेश आलाय. पहिलाच बॉल थोडासा आपटलाय, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बरोबर याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, दबाव बनवावा लागेल जीतवर. दीपेश पुढचा बॉल घेऊन जीतच्या समोर. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः दीपेश बॉल अडवेल, फक्त सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15.
खूप चांगली गोलंदाजी यश चौधरी याचे मोठे बंधू पाहायला मिळतात दीपेश चौधरी त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना हे दोन्ही मात्र खूप चांगले गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि दीपेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो विलक्षण कामगिरी. ओ चांगला फटका सरळ पाठवल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी. जसा बॉडीमध्ये आला बॉल आणि लगेचच फेकून दिला सीमारेषा पार 6 धावा. काय फटका खेळलाय जबरदस्त पॅटर्न शॉट पाहायला मिळतो. नील किनी चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगत असताना पाहायला मिळतो. जास्तीत जास्त वॅगन व्हील चेक केला तर आपण पाहिलं तर 75% त्याने मात्र स्क्युअर लेग स्क्युअर आणि एकंदरीत फाईन लेग या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्ट्रोक खेळले गेलेत आणि धावा आलेत. त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. यावेळेला गती थोडीशी कमी केली आणि इथे तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. आता विकेट किपर एंडला बॉल येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज नील आणि या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 23 धावा 23. विकेट घेण्याच्या जीवांची अकांता यावेळेला दिसून येते स्पष्टपणे अमित पाटील अण्णाची. त्याने मात्र नॉनस्ट्राईक एंडला फेकी केली तिथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून फेकी करत असताना आपण पाहताय साहिल फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 23 रन. हा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता चॉप करायचा होता फलंदाजाला. बरोबर टप्पा इथे राखलाय गोलंदाज दीपेशने आणि आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला चेंडू होता. ही सुंदर विचारसरणी पाहायला मिळते. फार कमी प्रमाणात अशा प्रकारची गोलंदाजी होताना रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल आणि दीपेश चौधरीने हा चेंडू डॉट केला. कमी गतीने टाकलेला बॉल थोडीशी बॅट फिरवली. फाईन लेग आहे डीप मधून येईल तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे फलंदाज निहिल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. या ओव्हरमध्ये धावा आल्या षटकार लागल्यानंतर फक्त 10. तर इथे गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली केली आहे दीपेश चौधरीने. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्ती झाल्यानंतर आपण पाहतात 12च्या सरासरीने 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करताना जागमाता रावळे टीमचा स्कोर आपण पाहिला तर 24 वर जाऊन पोहोचतोय. 24ला आतापर्यंत कोणताही धक्का बसलेला नाही आहे. ही मात्र जमेची बाजू राहिली कारण दोन्ही फलंदाज चिकाटी प्लेयर आहेत. सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देत आहेत. असं नाही आहे की प्रत्येक चेंडूवर मात्र षटकार चौकारांची भाषा बोलतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल डबलला सुद्धा म्हणजे जी लेंथवर येत आहेत चेंडू त्या लेंथला मात्र खेळण्याचा आणि रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतायत. अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे गेंदों का अपमान करो हे मात्र क्रिकेटचं रहस्य जपतायत हे दोन्ही बॅटर. एक्झॅक्ट. आणि त्याचमुळे आता अमित ने हे षटक हाती घेतले. तसा विकेट किपरच्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाला मागील 2 ओव्हरमध्ये. परंतु आता शेवटी तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आता गोलंदाजी करताना दिसेल. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. वाईड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवलाय. स्वीपर कव्हर डीपमध्ये. गोलंदाज अमित पहिला बॉल टाकण्यासाठी. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. थोडासा दबाव जरूर स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळतोय अमित पाटील अण्णा. परंतु प्रत्येक वेळेला आपण पाहिलंय की अमित पाटील अण्णाला त्या सिच्युएशनमध्ये खूप चांगली गोलंदाजी करण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. सुरुवात झाली आहे वाईड बॉलने. दुसराही बॉल थोडासा उसळी घेणारा यावेळेला ठरलाय. परंतु हा चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज अमितने. हा अनुभव आहे अमितकडे आणि खूप चांगला अनुभव मात्र या वेळेला जरूर उपयोगात आणताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही. तुम्ही कसे जगलात त्या कोणत्या परिस्थितीमध्ये जगलात याला महत्त्व आहे. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्त्व नाही. तुम्ही कसे खेळलात त्या सिच्युएशनमध्ये कसं हँडल केलं याला महत्त्व आहे. आणि तो अनुभव मात्र यावेळेला दर्शवत असताना गुड डिलिव्हरी. यावेळेला फक्त दिशा दिली. लेट खेळलाय. थर्ड मॅनला आहे फिल्डर. एकच धाव मिळताना दिसेल. अशी फिल्डिंग पाहिजे. तुमच्याकडून फिल्डिंग होणं गरजेचं आहे. धावा रोकाव्या लागतील. थांबवावं लागेल फलंदाजाला. त्याच वेळेला या मॅचमध्ये तुम्ही दमखम दाखवू शकता. दोन्ही संघ तगडे आहेत. ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सामने जिंकून पुढे आलेले संघ आहेत. त्याच्यामुळे हा सामना चांगला रंगेल. पुढचा बॉल अमितचा. परत ते चित्र यावेळेला जीतच्या विरुद्ध बरोबर तीच रणनीती. थोडासा बाहेर ठेवला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. डिसिजन पेंडिंग राहिलंय. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू या वेळेला जरूर गमावतील की सक्सेस होईल याकडे लक्ष असणार आहे प्ले स्टँडमधून. आजचा पहिला दिवस आपण पाहत आहेत. भव्य दिव्य खूप चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून तेजस पाटील आणि हर्षल पाटील A1 ब्रदर्स जोडी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या सफाळे विभागामध्ये. आणि जेव्हा जेव्हा मात्र सफाळे विभागामध्ये आपण SP ट्रॉफी पाहतो ते प्रेम राहिले शुभम पद्दे यांच्यावरती.
फेअर डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ओव्हरमध्ये देखील 2 डॉट बॉल टाकलेत आणि आता त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता DRS नाहीये. रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. जो एक रिव्ह्यू होता तो गमावला गेला आणि पुन्हा एकदा अमित आता सज्ज होईल. त्याच्या समोर आहे फलंदाज जीत. जीतसाठी हा बॉल बॅटची थोडीशी आतमधली कडा घेतली आहे, तिथेच विसावतोय. सिंगलच फक्त प्राप्त होईल. हळूहळू पावसांच्या सरीला वेग पकडलाय, त्याच्यामुळे इथे गोलंदाजी नक्की चांगली होईल. फलंदाजी करणं तितकंसं कठीण. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले अमित पाटील. या गोलंदाजाची थोडंसं कुठेतरी थांबवलंय. दोन्ही बॅटरला सेट फलंदाज झाल्यानंतर सुद्धा मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय. चांगला स्टान्स, बॉल बरोबर ओळखतोय, बरोबर खेळतोय. निहिल सिंगल इथे प्राप्त करतोय आणि मला असं वाटतं की या पावसाळी क्रिकेटमध्ये ही फलंदाजी चांगली आहे. इथे जर 35-37च्या आसपास धावा जर तुम्ही केल्या आणि पाऊस जर पडला सेकंड इनिंगमध्ये तरी देखील धावांचा बचाव होऊ शकतो. तेच इथे निहिल आणि जीतला करायचंय. धावा आहेत स्कोर बोर्डवर 28. हा देखील बॉल पायाचा वेध घेतला जातोय. अंपायरकडे अपील केली. जीतच्या विरुद्ध आणखीन एक डॉट बॉल येतोय. अमितचा ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावा आल्यात स्कोर बोर्डवर 28. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 4 अमितने. कंप्लीट झालं आणि अमितची गोलंदाजी बहरली असं म्हणायला हरकत नाहीये. असं वावगं ठरणार नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अचूक टप्पा, भेदक मारा, सेट फलंदाजाला त्याने जकडवून ठेवण्यात यश प्राप्त केलेलं आहे. ग्रेट बॉलिंग. 3 षटकांचा खेळ. 28वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल याकडे लक्ष पाहायला मिळेल. साहिलला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. 28 या धावसंख्येवर 9.33चा आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला मेंटेन केला गेला आहे. त्या रणनीतीने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच कुणाला जाते सर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं 15 ते 16 धावा जर आल्या तर एक चांगली रणनीती पाहायला मिळेल. एक्झॅक्ट 15-16चा विचार इथे करत नसतील हे दोन्ही फलंदाज. मला असं वाटतं 10 ते 12चा विचार नक्की असेल त्यांच्या मनामध्ये. जर इथे 40च्या आसपास धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं तर देखील हा सामना रंगेल सेकंड इनिंगमध्ये. आणि इथे पहिल्याच बॉलवर 4 मिळतील असं दिसतंय. थर्ड मॅनला येतोय चौकार. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. दोन्ही पाय हवेत होते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला, बॅटची एज घेतली आणि इथे नशिबाचा चौकार मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना थोडेसे समाधान जरूर प्राप्त केलं असेल ते प्लेयर स्टँडमध्ये आणि स्वतः निहिल किनीने. 4 धावा मिळत आहेत. सेकंड बॉल मागे हुक केलाय परंतु हा बॉल तिथूनही टर्न होतोय. थर्ड मॅनला येईल हा षटकार. बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मिस्टर निहिल किनी. छोटा पॅक बडा धमाका. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 38. आता मला असं वाटतं प्रमोद जसं बोललंय की तेवढ्या धावा होऊ शकतात ज्या पद्धतीमध्ये फलंदाजी करतोय. परंतु तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. सर्वच फटके याच्याकडे आहेत. ज्या पद्धतीने खेळतोय निहिल. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न त्याने केला, अप्पर कटचा प्रयत्न त्याच्याकडून झाला. चांगली फटकेबाजी त्यांनी केली. मगाशी आपण पाहिला एक वेगळाच ऑर्थोडॉक्स फटका त्याने सजवला लॉंग लेगला. बरोबर दिशा दिली. तिथेही षटकार त्याने वसूल केलाय आणि त्याची खेळण्याची पद्धत पायावेला पुल केलाय. पॉवरफुल आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. इट्स मॅक्सिमम षटकार. जबरदस्त ब्युटिफुल टायमिंग. अफलातून टायमिंग साध्य करत असताना पाहायला मिळतोय. ब्रिलियंट बॅटिंग. परिपूर्ण मात्र प्रेक्षकांना सुखावलंय. या फलंदाजाने आज निहिल किनी आणि फक्त निहिल किनी हेच नाव चर्चेत राहिलंय आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. 6. चांगली बॅटिंग. या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध. अखेर आता यशस्वी राहिलाय साहिल. फलंदाज निहिल किनी आउट. क्लीन बोल्ड. साहिलने कमबॅक केलंय. 2 षटकार 1 चौकार जरूर आले म्हणजे 16 धावा. जे कॅल्क्युलेटिव्ह मी म्हटलं होतं की 15 ते 16 धावा जर आल्या तर एक चांगली मात्र रणनीती पाहायला मिळेल. चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे जागमाता रावळे टीमला की मथाणे, उज्ज्वल संघ मथाणे या टीमकडे सुद्धा बॅटिंग जी स्ट्रेंथ आहे ती मात्र खूप स्ट्रॉंग पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल
जबरदस्त बॅटिंग नेहिल किनीसाठी टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा. ॲप्रिसिएशन करतायत त्या खेळीला, प्रोत्साहित करतायत. झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या गळ्यातला आजच्या दिवसामध्ये ताईत बनला गेलाय. सुपर बॅटिंग. शेवटचा बॉल. धाव आहे स्कोर बोर्डवर 44 पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की 4च धावा आल्यात. त्याच्यानंतर साईलचं हे षटक, 2 षटकार 1 चौकार, 16 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. परत एक वेळा ट्रॅकवर आली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमची गाडी. जागमाता रावळे संघाने चांगला खेळ इथे दाखवलाय. टॉस जिंकला आज उज्ज्वल संघ. मथानेने पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवला होता या टीमने. शेवटचा बॉल हुक केलाय, मागे चाललाय. इथे देखील धावा येतील. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. 1 रन खात्यामध्ये. पहिलं सत्र अशा प्रकारे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जागमाता रावळे या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45-46 धावांचं लक्ष आहे उज्ज्वल संघ मथानेच्या समोर. 46 टू विन. विनर्स टीमला खेळावं लागेल. विनर टीमला आपण पाहतायत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचे कॅप्टन रेयांश आपण येऊन राहायचंय टॉस करण्याकरिता. चला एक हलकासा सॉन्ग ऐकूया आपण कुंदन घरात कॅन्डीच्या माध्यमातून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्लायमेट सूट होईल अशा प्रकारचं गाणं मात्र कुंदनच्या माध्यमातून येईल. डीजे यांच्या माध्यमातून सुंदर सॉन्ग आपण पाहत आहेत. पावसाच्या सरी बरसत असताना आणि त्या सरी अंगावर घेत असताना ओलं चिंब भिजून खेळाडू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. रेनी सीझन खेळण्याची एक वेगळीच मजा पाहायला मिळते. एक काळ असा होता एप्रिलच्या फर्स्ट वीकपर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो. तदनंतर मध्यंतर गॅप असायचा 2 ते 3 जवळजवळ 4 ते 5 महिने गॅप असायचा आणि दिवाळी जशी येईल आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन करायचो. बॅटचं पूजन व्हायचं आणि तदनंतर मात्र मैदानं ओपन व्हायची. परंतु आता असा काळ बदलला की मात्र आपण मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॅचेस पाहतो, कधी जूनच्या पहिल्या वीकपर्यंत मॅचेस पाहतो आणि जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते तशी मात्र विटी लाईनकरांना तुम्हा सर्वांना मात्र वेळ लावणारी स्पर्धा मात्र आठवते. ती म्हणजे SP ट्रॉफी अर्थातच शुभम पाध्ये यांची आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जॉईन झाले तर ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या ट्रॉफीज मात्र आवृत्तीच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ब्रदर स्पोर्ट्स एक ॲडजस्टमेंट करणारा स्पोर्ट्सचं शॉप आहे. तेजस पाटील आणि हर्षल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर या सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात. आणि शुभम पाध्ये यांच्यावरचं हे असलेलं नितांत प्रेम, या ट्रॉफीवरचं असलेलं नितांत प्रेम पाहायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच ब्रदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून धन्यवाद आहे. आमच्या समोर जोडले जातील प्रशांतजी आदवडे. या आपण त्यांचा सुद्धा गोड आवाज पाहणार आहोत, ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर IPLच्या धर्तीवर 5 ते 6 वर्ष ज्यांनी खूप चांगलं समालोचन पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि प्रत्येक प्रेक्षकांना रिझवलं असे मात्र यावेळेला कुणाल दाते सर. शेवटची मॅचसुद्धा त्यांच्या आवाजाने बहरली जाईल आणि आजच्या दिवसामध्ये ते सांगता जरूर घेतील. त्या अगोदर त्यांचा स्वागत सन्मानसुद्धा आपण करणार आहोत. कारण जेव्हा जेव्हा शुभमजी पाध्ये यांचा कॉल त्या वेळेला कुणाल दाते सरांनी नाकारलेलं नाही आहे. हेच सुद्धा त्यांच्यावरचं प्रेम राहिलं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर एक तुम्हाला वेगळी ऊर्जा मिळते आणि जिव्हाळ्याची आपुलकी आणि
प्रेम हे जरूर आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, दोन बॅटर पोहोचलेत ऑलरेडी. यश चौधरी आणि अमित पाटील अण्णा स्ट्रॉंग फलंदाज आहेत, परंतु कागदोपत्री आता तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाही. एक चांगली धावसंख्या उभारले, फायटिंग करण्यासाठी गोलंदाजाला ती टोटल उभारले फलंदाजांनी. निहिल किनी स्वतः मात्र त्या ठिकाणी समंजसपणाचं क्रिकेट ज्याने हाताळलं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळतं. पहिलाच बॉल लेफ्ट केला होता, एक्झिट केला होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना साजिद लाला सरांकडून व्हाईट बॉल, 1 रन्स. यश आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागत यश चौधरीला माहिती होतं. अपील करण्याच्या अगोदर, पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदर यश चौधरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवत असताना पाहायला मिळतो. स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी याचं फॉर एक्झाम्पल देत असताना यश चौधरी बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज सिद्धार्थ पवारला आपण पाहिलं होतं. आई कुर्लाई सरतोडीच्या संघामध्ये खेळणारा तो खेळाडू मात्र खाली मान घालून तो पॅव्हिलियनच्या दिशेने निघून आला होता. म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण जरूर होईल यात ती मात्र शंका नाहीये. अगदी बरोबर. अनेक वेळेला पंचांनी चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर देखील कुठल्या प्रकारे क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांनी पंचांच्या दिशेने पाहिले नाही, सरळ डगआउटच्या दिशेने गेले. आज त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय. एका बाजूला आत्ताच बाद झालेलं यश, त्यांनी पंचांकडे पाहिलं नाही, बॅटचीकडे त्याला माहिती होतं. सिद्धार्थ देखील तेच केलं आणि हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला निहिल किणी या भर पावसामध्ये अक्षरशः आग ओकतोय. इतकी चांगली गोलंदाजी, म्हणजे त्याच्याकडे सातत्य, बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना स्वतःचं अष्टपैलू तो सिद्ध करतोय. तो अप्रतिम कामगिरी त्याने या भर पावसामध्ये प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं बनवायचं हे त्याने दाखवून दिलेलं आहे. नक्कीच मला एका खेळाडूची आठवण झाली. गेल्या वर्षात विकास पुरुष चषक स्पर्धा पार पाडली जुचंद्रेच्या मैदानात. कैवल्य पाटील बंधू जे पाहायला मिळतात त्यांची स्पर्धा आणि ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून त्या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅट होता आणि लीग फॉर्मॅटमध्ये विश्वनाथ जाधव आयकॉन प्लेअर होता. एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून 33 धावांचं अवघं लक्ष होतं, परंतु 33 धावांचं अवघं लक्ष असताना बॅटची एज लागल्यानंतर तो निघून गेल्यानंतर जी फळी कोसळली, कोलॅप झाली, 33 धावा होऊ शकल्या नाही. म्हणजे विश्वनाथ जाधवची तिथे कौतुकास्पद प्रशंसा केली. त्यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. तेव्हा तो गोलंदाज होता भूषण गोळे. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 2 स्पेल त्याचे घातक सिद्ध झाले होते. या आठवणी ताजात होता. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची कामगिरी करता त्या वेळेला समालोचकांच्या द्वारे तुमची तारीफ होणं फार गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर. भूषण गोळे देखील एक उंचखुरा गोलंदाज, आय एम ॲक्शनने गोलंदाजी त्याने केली आणि खूप चांगला स्पेल टाकला. म्हणून तुझी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर ह्या वेळेला सजलेला नाही आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिडॉनचा फिल्डर येईपर्यंत अगोदरच निहिल किनी एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच 100% कसे द्यावेत हे त्यांच्या पिताश्रीकडून ते शिकलेत. कारण हरेश्वर किनी असे मात्र खेळाडू आहेत की मॅच शेवटच्या बॉलपर्यंत सोडत नाहीत. तुम्ही मनाने मात्र जरूर खचलेले असताना त्यावेळेला तुम्ही मॅच सोडलेली असते आणि इथे मात्र निहिल किनीचं खरोखरच कौतुक करावं लागेल. 1 धाव, संघाची धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं 3 बॉलचा खेळ झालाय. निहिल किनी सज्ज होईल. बॅटर आहे साहिल. साहिलचा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जीत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट विकेट किपिंग. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. ही आहे ग्रामीण भागातील क्रिकेट पाहायला मिळतं. हां, झोकून दिलं, तो झोपून तो देखील खूप चांगला केला. जर लागला असता तर वाव मोमेंट या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळत होता. निश्चितच एक चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट मैदानावरती एफर्ट आपल्याला खूप चांगला बघायला मिळतोय. आणि तुम्ही जेव्हा जिंकत जाताना तेव्हा बॉडी लँग्वेज बदलली ते त्याचा प्रत्यय मैदानावरती येतोय. फुलटॉस बॉल, बॉटम हँडचा उपयोग केला. लो फुलटॉस बॉलला पायावरच्या चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम. षटकार आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. मी तर म्हणेन यावेळेला संघर्षाचा षटकार होता. 5व्या बॉलवर प्रत्युत्तर दिलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. बॉलिंग करणाऱ्या संघ जागमाता रावळे टीमने रिव्ह्यू घेतला गेलाय. इथून मात्र आपण पाहताय डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय.
नाट्यमय स्थिती आपल्याला बघायला मिळते, कारण एक संघर्षाच्या षटकाराला म्हणजे तिथे थोडासा हर्ष बॅट्समनला मिळाला, थोडा आनंद मिळाला. त्यानंतर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला, आउट ऑफ द ऑफस्टम, खूप ऑफस्टमच्या बाहेर असलेला चेंडू. पंच मात्र हात फैलावलं आणि त्यानंतर आपण नीलला लगेच पाहिलं, त्यानं दावा केलाय, चॅलेंज केलंय की हा चेंडू माझ्या दृष्टिकोनातून चांगला असेल, परंतु तिसऱ्या पंतांच्या दृष्टिकोनातून वाईट बॉलचा इशारा. ऑनफिल्ड अंपायरनी खूप चांगलं डिसिजन दिलंय. तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल नाही आहे, त्यामुळे तुमचा एक रिव्ह्यू तुम्ही घालवलेला आहे. नक्कीच एक रिव्ह्यू ते तुम्ही गमावलेला आहे. DRS जो दिला जातो आणि इथून क्विकली पाटीलला असं वाटलं की थोडंसं मात्र इथे ॲडव्हान्टेज मिळेल रिव्ह्यूचा, परंतु तसं काही झालं नाही आणि संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचले गेली. आज हार्दिक किनेने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बाउन्स मिळाला आणि हा बाउन्स जर आपण पाहिला तर हा अंपायर्स कॉल कदाचित नितेश कदम दर्शवत असताना, यस साजिद लाला सर, अंपायर्स कॉल यावेळेला आपण पाहत आहेत. बॉल चांगला होता, उसळी घेतोय, परंतु तो चेंडू बॅट्समनच्या डोक्यावरून गेलाय का, किती वरती गेलाय, किती त्याच्या छातीजवळ गेलाय का, मानेजवळ गेलाय का, बरंच काय पाहिलं जाईल. तो कशा पद्धतीने राईज झालाय हे देखील पाहिलं जाईल. सादिक राजापूरकर अनुभवी पंच आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे हा चेंडू प्रमोद पुन्हा एकदा तुम्हाला टाकावला. धावसंख्या आपण बघितलं तर 12 आहे, म्हणजे धावसंख्येचा वेग खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने विकेट गेला त्याचा दबाव जाणवतो. एक षटकार आलाय, व्हाईट बॉल आले, मिस्टर एस्टरनं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार देखील आलेला आहे. नक्कीच बाउन्स यावेळेला जरूर पाहायला मिळाला आणि थोडीशी नितेश कदम यांच्या मनात शंका होती. त्या शंकेचं निवारण करण्यासाठी थर्ड अंपायरकडे कॉल केला आणि दोन आमचे कॅमेरामॅन तर खूप चांगली भूमिका साध्य करताना पाहायला मिळतात, कारण निसर्गाने दिलेली एक देणगी म्हणजे कला आहे. डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. पंचांकडे अपील केली लेग बिफोर विकेटची, परंतु पंचांनी दात फेटाळली. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 13 धावा. कधी कधी लेग बिफोर विकेट पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहत नाहीत. कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर काही स्पर्धांमध्ये इंटरनॅशनल रूल्स असतात, ते मात्र फॉलो केले जातात. आता मीरा भाईंदर बिग बॅश लीग झाली बियाला स्पोर्टच्या माध्यमातून, तिथे लेग बिफोर विकेट नव्हती आणि अशा वेळेला मात्र रियाज शेखने जे शतक झळकावलं त्यावेळेला 3 ते 4 वेळा अपील केली होती LBWची की आऊट द्या, परंतु तो रूल्स नसल्या कारणानं जर आपण पाहिलं तर तिथे आपण पाहू शकतायत विकेट मिळाली नाही. निश्चितच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम देखील असतात. आता इंटरनॅशनल नियम फॉलो करणाऱ्या देखील स्पर्धा आपण बघतो. एक स्पर्धा आपण निश्चितच त्याची चर्चा क्रिकेट पटलावरती निश्चितच होते. पावसाळ्यातलं क्रिकेट, पाऊस वाढला आहे, हा पाऊस वाढलेला पाऊस आहे, वाढलेलं पाणी आहे, ते धोकादायक कोणासाठी असणार आहे ते देखील या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं आहे. ज्या पद्धतीनं सरळी संघ अडचणीत आला, हा पाऊस आहे की आता पॉवर हाऊस आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाजी आपण बघितलं धावपलका धाबा 13 आहेत. अण्णावरती सर्वांच्या नजर असतील. संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोचले गेले. इथून आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ. हा वाईड आल्यानंतर आता सिच्युएशन काय आहे, 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जर विचार केला तर 32 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल 32 धावा. उज्ज्वल संघ मताने टीमला विजयाकरिता 18 बॉल 32. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विपुलचा हा बॉल आधून टाकण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू निघून जातोय. इथे मात्र आपण पाहू शकाल थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. कोणत्याही संघावर अन्याय न व्हावा हे दर्शवत असताना पाहायला मिळतात पंच. TV अंपायर आपण बघू शकता बिझी होत आहेत. अंपायर्स कॉल आहे आणि यावेळेला सादिक राजापूरकर या ठिकाणी कीप रोलिंग. व्हाईट बॉलचा इशारा. इट्स व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. शेवटी पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. हा चेंडू आपण पाहिला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विपुलने कमबॅक केलाय. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल वाईड आणि तदनंतर आपण पाहतायत डॉट येत असताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गेल्या मॅचमध्ये सुद्धा पहिले 2 वाईड फेकले होते आणि तदनंतर कमबॅक केला होता. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. सुरुवात त्याची नेहमी खराब होते, परंतु त्यानंतर तो खूप चांगलं कमबॅक करते, दाखवून दे. आता पण तेच करते मैदानावरती.
आपला बॅटची एज आय थिंक सो पाहायला मिळते. फार चेंडू वेगाने निघून जाईल, स्किट होईल ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. प्रचंड वेगाने येणारा चेंडू बॅट तर फिरवली होती, परंतु बॅटची आतली कड लागली की बाहेरची ती आपण बघूया, परंतु बॅटची कड लागली आणि त्यानंतर अतिशय वेगानं जो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे तो खाली वाकण्यापूर्वी चेंडू सीमारेषा पार करून 4 धाबांना करता गेला होता. नशिबाचा चौकार, परंतु अण्णाचं विकेटवरती उभं राहणं प्रमोद अत्यंत महत्त्वाचं आहे. विपुलवरती तो आक्रमण करू शकतो, धोकादायक बॅटर आहे, तो विकेटवरती उभा राहिला तर सामन्याचं चित्र वेगळं होईल आणि एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 19. आता येणारे बॉल 15. 27 रनची गरज असताना पाहायला मिळतोय. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक तिथे घसरतायत परिपूर्णतः फिल्डर. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलला महत्त्व देत आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21-21. 14 बॉल 25 रनची गरज. एकदा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. निहिल केनी पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल. सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या 22. षटकाचा विचार केला तर व्हाईट बॉलने स्टार्ट केला, त्यानंतर एक चौकार आलाय. अर्थात तो मिडल ऑफ द बॅट नव्हता, परंतु आता धावफलक थोडासा हालता ठेवण्याचा प्रयत्न अण्णाने केलाय. धावफलकावरती आता 22 धाबा या ठिकाणी तडकावले गेले आहेत. तर ही षटक आणि काही चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहेत, विशेष करून विपुलसाठी. बॅटची एज घे. साहिलचा हा फटका या वेळेला नशिबाचे चौकारवर चौकार मिळत आहेत. 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. म्हणजेच इथून बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 20 रनची गरज असेल. 46 धावांचं आव्हान समोर असताना पहिल्या षटकामध्ये फार काही संघर्ष केला आणि त्यानंतर संघर्ष करत असताना दुसऱ्या षटकामध्ये तो मोका मिळाला. सबर का फल मीठा होता है, हे दुसऱ्या षटकामध्ये स्पष्टपणे दिसलं. बिल्कुल आपने सही कहा. बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर अन्ना द्वारा, साहिल द्वारा बहुत बढ़िया बल्लेबाजी भी रही है और दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं. जैसे कि मैं हमेशा कहता हूँ कि शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती तो खर्चा होती है. शाम का समय है, बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, लेकिन जो 2 बार बाहरी किनारा लगा है ना, उसके बाद में मोमेंटम बल्लेबाज की तरफ चला गया. रन कैसे भी आए, दे ऑल काउंट होने वाले हैं. 12 के 20 है, मैच दोनों तरफ बना हुआ है. की चेसिंग करताना धावा कोणत्याही प्रकारच्या होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं, फलक हलतं राहणं, कोणताही दबाव नसणं हे मात्र प्रतिस्पर्धी संघाला खूप फायदेशीर ठरतं आणि हेच मात्र स्पष्टपणे दिसतंय. आता 12 बॉल आणि 20 रनची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलर आशिषला आणलं गेलंय 3ऱ्या क्रमांकावर. फटका तर चांगला आहे. ऑन ड्राईव्ह सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 27. आता बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 19 रनची गरज असेल. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज़ बिल्कुल काउंट हो जाती है और आने वाली एक एक गेंद जो है ना इवेंट के बराबर हो जाएगी. अभी तक बहुत अच्छा प्रदर्शन हुआ है. अब 11 गेंदों में 19 चाहिए तो ये करीबी मामला है. मजा आएगा, रोचक मुकाबला है मैदान के अंदर. शुभम पाध्ये यांची 3 या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. जे यूट्यूबवर मॅचचा मनमुराद आनंद घेत असतील, समोर गरम गरम चाय, पार्लेजीचा मात्र स्किप पुडा आणि त्यानंतर आपण पाहू शकता गरम गरम भजी, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतील. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हार्दिकने आम्हाला दर्शवत आहेत की बॉल फेकून झालेत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 2 आणि आता येणारे बॉल आहेत इथे विकेट जरूर मिळते. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 19. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्धायकाला उत्सव येणार आहे आणि त्यामुळे निश्चितच त्याचीही आतुरता सर्वांना. आणि त्यामुळे कुंदन डिझेने योग्य गाणं वाजवलंय. चर्चा भजीची होते, चर्चा मॅचची पण होते. हा मॅच रंगलाय. रोमर्षक सामना, विकेट गेले, सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलले.
10 बॉल 19 रनची गरज उज्ज्वल संघ मताने टीमला. एका साईडला आपण पाहताय दीपेश चौधरी. याच मैदानात आय थिंक सो 5 बॉल 5 षटकार मारण्याची किमया या खेळाडूने साध्य केली गेली होती. जर अजून एक षटकार आला असता तर डेफिनेटली 6 बॉलवर 6 षटकार आले असते, विक्रम नोंदवला असता. इथून आपण पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. थर्ड मॅनला चेंडू निघून जातोय. नयन पाटील आज स्ट्रगल करताना फिल्डिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आज नयनच्या बाजूने कोणताही मात्र निर्णय लागत नाहीये. गोलंदाजीमध्ये मार करतोय, फिल्डिंग मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय. एक एक दिवस असतो. बिल्कुल हर किसी का दिन होता है. आज बिल्कुल पॉइंट क्षेत्र में खड़े हैं, लेकिन हर बार इनकी अगली परीक्षा रही है. एक बार अच्छी फील्डिंग की, इस बार थोड़ा सा पंपल, उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया. फुलटॉस बॉल ऑन साईडला, लो फुलटॉस बॉलवर चेंडूला फेकून दिलंय. 2 फिल्डरच्या अगदी मधोमध फ्लॅट 6. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6 धावा दीपेश चौधरीच्या बॅटमधून. ब्रँड आहे मथानेचा. क्या जबरदस्त था, जो करे सबके मनोकामना पूरी. उस खिलाड़ी का नाम है दीपेश चौधरी और अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 11 धावा. आशिष, सेन्सेशनल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये काय इम्प्रोव्हायझेशन असतं यावेळेला दीपेश चौधरीने दाखवलं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे. प्रत्येक चेंडू मात्र दीपेशला माहिती आहे बॅटच्या रडारमध्ये येणार नाही आहे, षटकारात परावर्तित करणार नाही आहेत. हे दर्शवत असताना आता 7 बॉल 10 रनची गरज आहे. 7 बॉल 10. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. जीत पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. फक्त म्हणून चालणार नाही आहेत या 10 धावा. 6 बॉल 10 धावा झालेले नाही आहेत. आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या पटलावर, आपण पाहिलंय रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहेत. म्हणजे फक्त म्हणून चालणार नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6 बॉल 10 रनची गरज. घेऊया एक छोटासा हलकासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एक 6 बॉल आणि 10 रनची गरज आपण पाहत आहेत. काही जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चला, रॉकी ग्रुप टेंबेखोडावे संघाचे कॅप्टन हळूहळू मात्र आपण पॅव्हेलियनच्या दिशेने या, म्हणजेच टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं. 1 मिस्टेक गेम इज ओवर. एक गलती आप करेंगे, आप टूर्नामेंट से बिल्कुल बाहर जाने वाले. 5:35 का समय हो गया और ये 6 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. करो या बरो वाला मैच, डू और डाई वाला मैच, डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. 6 बॉल 10 धावा नयन पाटीलने दिलेले नाही आहेत. भरपूर वेळा निर्धाव षटका आपल्या करिअरमध्ये त्याने फेकलेत, परंतु आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. संघर्ष हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. संघर्ष करावा लागतो. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष करूनच त्याचं फळ मिळतं, ते यश. शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. यावेळेला मात्र सरळ बॅटचा उपयोग. सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा हा फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात है दीपेश चौधरी. 6. कमाल का स्ट्रोक था. सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ वाह. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे, क्या कमाल की बल्लेबाजी करते दीपेश चौधरी. आज पूरी तरह से मन बना के आ रहे हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक. 5 बॉल 4 रनची गरज. बॅटवर आला आणि त्या पद्धतीने मात्र खेळण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळते. शैलीदार फलंदाज आहे. ऑन साइडला गेम फिनिश. टाइट आहे फिश. व्हाट अ बैटिंग, बहुत बढ़िया बल्लेबाजी. एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से वो शॉट खेला गया था. कमाल का स्ट्रोक था.